नमस्कार. नंदकुमार माने पाटील, रहिमतपूर, धूम धरण संघर्ष कमिटी, सातारा, वाई, कोरेगाव, जावळी चे सचिव. मी विनंती करतो की आजपर्यंत आम्हाला गेली 2 वर्ष झालं आम्ही या पाण्यासाठी आंदोलन करत आहे. कायदा असा आहे की टेल टू हेड असं कायद्यानं पाणी द्यायची शासनाची जबाबदारी असतानासुद्धा आम्हाला यावर्षी प्रत्येक पाण्यासाठी आंदोलन करायला लागली. गेले 4 महिने झालं 2 वेळा कॅनल फुटला, एकदा लिकेज झाला आणि एकदा कॅनल फुटला. त्यावेळी आम्हाला 2 महिन्याने पाणी येऊनसुद्धा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पाणी त्याला मिळालं नाही. आजसुद्धा अशी अवस्था झाली की इलेक्शनच्या नावाखाली फलटणचे खासदार लिंबाळकर यांनी पाणी चालू झाल्या वासनावा योजना चालू केली. ते कसं तरी ॲडजस्टमेंट त्यांनी आम्हाला गेज खाली तेलला दिलं. वाटरला पाणी पोचलं की लगेच आपले लोकप्रतिनिधी आमदार कोरेगावचे आणि कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष यांनी लगेच त्यांच्या अधिकारात कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी लगेच आपल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आपल्या एरियात संपूर्ण दारे उघडली. त्यामुळं संपूर्ण खालचं टेजचं पाणी कमी झाले. मग आमचं म्हणणं असं आहे की ते कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष कोरेगाव तालुका किंवा त्यांच्या कार्यकर्त्यापुरत्या मर्यादित आहे का महाराष्ट्र शासनाने किंवा कृष्णा खोरे जे आहेत हे एकदा महाराष्ट्र शासनाने ठरवावे. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या अन्याय दूर होणार नाही. आणि त्यानंतर आंदोलन झाल्यानंतर आज कार्यकारी अभियंता शिंदेसाहेब यांनी लेखी आम्हाला पत्र दिलं की आंदोलन माघार घ्या, मी पाणी देतो. पण पाणी देताना आम्ही तहसीलदारने जबाबदारीसाठी तहसीलदारनेच आम्हाला एक टपाल द्यावा. सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे. तहसीलदारही टपाल दिले. त्यानुसार आम्ही संविधानाचा आदर राखून आम्ही मतदान प्रक्रियेत भाग घेत आहे. पण भाग घेतो म्हणून आम्ही माघार घेतली असं नाही. पुन्हा जर आम्हाला ह्याच्यावर काय झालं तर पुन्हा आम्ही आंदोलनास तयार आहोत.